नमस्कार मित्रांनो, प्रेरणादायी विचार या चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आयुष्यात कधी-कधी यशस्वी होण्यासाठी स्वतःला त्रास होऊ नये यासाठी ऐकू न येणाऱ्या बहिऱ्या कासवासारखं राहावं लागेल. एक सुंदर छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूया. बहिऱ्या कासवाची आज एक प्रेरणादायी गोष्ट आपण ऐकूया आणि मग आयुष्यात नकारात्मक लोकांपासून कसं बहिरं राहायचं हे आपण शिकूया. एकदा जंगलात कासवांची शर्यत लागली. सर्व कासवांचा उद्देश होता उंच मनोऱ्यावर चढणे. शर्यत सुरू झाली. खाली उभे असलेले प्राणी म्हणत होते, हे अशक्य आहे, तुमच्याच्याने हे होणार नाही. मनोरा खूप उंच आहे, तुम्ही नको त्या गोष्टीत स्वतःला अडकवू नका. तुमच्याकडून हा मनोरा चढणं अगदी अशक्य आहे. असे नकारात्मक बोल त्यांना ऐकू येत होते. हे ऐकून एका मागोमाग एक एक कासव हार मानू लागले. थोड्याच वेळात सगळे कासव नकारात्मक विचारांमुळे खाली पडले. फक्त एकच कासव वर चढत राहिला. सर्वजण ओरडत होते, थांब, पडशील खाली, आता तरी खाली ये, अरे पडशील खाली. असे नकारात्मक विचार त्या कासवाच्या भोवती फिरत होते. पण तो कासव मात्र अजिबात थांबला नाही. शेवटी तो मनोऱ्याच्या टोकावर एकटाच पोहोचला. तर त्याला मिळणारे हे नकारात्मक विचार त्याच्यापर्यंत पोहोचले की नाही हे आपण बघूया. सगळे आश्चर्यचकित झाले जेव्हा त्याला विचारलं, तू हे कसं केलंस? तेव्हा कळालं की तो कासव बहिरा होता. आता विचार करा, त्या कासवाला हे नकारात्मक विचार पोहोचलेच नाहीत. त्याला लोकांचे नकारात्मक शब्द ऐकू आलेच नाहीत. त्याला वाटत होतं लोक त्याला प्रोत्साहन देत आहेत. आणि गंमत म्हणजे खरंच आयुष्यात लोकांच्या नकारात्मक विचारांना आपण जर पॉझिटिव्ह घेऊन आयुष्यात पुढे गेलो तर किती बरे होईल. लोक जे नकारात्मक बोलतील तेव्हा जर आपण बहिरे झालो तर विचार करा, आपण फक्त सकारात्मक राहील. म्हणूनच आयुष्यात जे लोक निगेटिव्ह बोलतात त्यांच्याकडे का लक्ष द्यायचं आपण? ते त्यांचं कामच आहे. आपण पॉझिटिव्ह करत असताना कोणी ना कोणी आपल्यासाठी आपल्यासमोर निगेटिव्ह गोष्टी ह्या मांडतच असतो. फक्त आपल्यावर आहे की आपण त्या गोष्टीकडे किती दुर्लक्ष करतो किंवा किती लक्ष देतो. तर या गोष्टींकडे आपल्याला दुर्लक्ष करणं खूप गरजेचं आहे. आता यातून तुम्ही काय शिकलात? यातून तुम्ही हा बोध शिकला की लोक नेहमी तुम्हाला थांबवतील, होणार नाही असं म्हणतील. पण जर तुम्ही नकारात्मक आवाजांकडे बहिरे राहिलात तर यश नक्की म्हणजे नक्की तुम्हालाच मिळेल. स्वप्नांवर विश्वास ठेवा, लोकांच्या शब्दांवर नाही. कारण शब्द क्षणाक्षणाला बदलत राहतील, पण तुमची स्वप्न ती मात्र ठाम राहतील. आणि त्या ठाम स्वप्नांसाठी तुमचं लढणं खूप गरजेचं आहे. नकारात्मक विचारांना बाजूला सारून सकारात्मक गोष्टी पुढे करून आयुष्यात पुढे जाणं गरजेचं आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आयुष्यात लोकांना काय वाटतं, लोक काय म्हणतात यापेक्षा तुम्हाला स्वतःला काय वाटतं, तुमचं मत काय, हे जास्त महत्त्वाचं आहे. जर आपल्याला खाली ओढण्यासाठी नकारात्मक शब्द ऐकावे लागत असतील तर बहिरं झालेलं काय वाईट आहे हो? आपण यश मिळेपर्यंत अशा नकारात्मक लोकांमध्ये बहिरे होऊन राहा. शेवटी अशा लोकांचा आवाज ऐकण्यापेक्षा पुढे चालत राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही स्वतःला अशा नकारात्मक लोकांपासून बाजूला ठेवायला शिकाल त्या दिवशी त्या बहिऱ्या कासवाप्रमाणे तुम्ही उंच मनोरा नक्कीच गाठाल. धन्यवाद.